नमस्कार. अशुभस्य कालहरणम असं आपण म्हणतो तसं गेला बाबासा एकदाचा मंदीचा आठवडा संपला. उद्या मार्केटला सुट्टी आहे, तर लॉंग वीकेंड आहे, तर सोमवारी नव्या उत्साहाने आपण मार्केटमध्ये पुन्हा ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा मार्केटमध्ये व्यवहार करू शकतो. तुम्हाला तर माहिती आहे की मार्केटमध्ये बेअर्स आणि बुल्स असतात. म्हणजे काय हो, तर बुल्स म्हणजे ज्यांना मार्केटमध्ये तेजी आवडते. म्हणजेच काय, तर तेजीच्या दिशेने जाणारा ट्रेड हे लोक घेतात. म्हणजे शेअर आधी खरेदी करून मग विकतात किंवा कॉल बाय करतात. त्यामुळे तेजीच्या दिशेचा ट्रेड करतात. तर बेअर म्हणजे अस्वल, तर हे लोक ज्यांना मंदीच्या बाजूचा ट्रेड आवडतो, म्हणजे जे आधी विकतात नंतर खरेदी करतात किंवा पुट बाय करतात, फ्युचरलाही सेलिंग करतात, अशा पद्धतीचा ज्यांना ट्रेड आवडतो. तर आज बेअर्ससुद्धा थकले होते बहुतेक. बुल्सनी पण फारसा इंटरेस्ट घेतला नाही. त्यामुळे आज मार्केटमध्ये कन्सॉलिडेशनचा मूड होता. थोडं वरती थोडं खालती असं तेजी मंदीचं, आणि तेही अगदी कमी प्रमाण होतं. आज लिवाबुपा हेल्थ याचं लिस्टिंग झालं. हा 74 रुपयाला दिला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 78 रुपये 50 पैशांनी, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजला 78 रुपये 10 पैशावर हा शेअर ट्रेडिंग व्हायला सुरुवात झाली. जो होलसेल प्राइस इंडेक्स आला किंवा ठोक महागाई, घाऊक महागाईचा दर, तो 2.36 एवढा आला. गेल्या वेळेला हा दर 1.84 एवढा होता. 4 महिन्याच्या हायेस्ट पातळीला ठोक महागाईचा दर गेला. किर्लोस्कर इंडस्ट्रीजचा निकाल लागला. त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू दोन्ही गोष्टी वाढलं, पण मार्जिन कमी झालं. स्नायडर इलेक्ट्रिक यांचं पण प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. भारत फोर्जचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं. मार्जिन पूर्वी 26.9 होतं, ते आता 27.8 एवढं झालं. ते 1122 कोटीची गुंतवणूक 3 सबसिडियरीमध्ये करणार आहेत. डोमेस्टिक मागणी कमी झाली म्हणून काही प्रमाणात मंदी जाणवली, असं मॅनेजमेंटने सांगितलं. हिंदुस्तान एरोनॉटिक्स त्यांचं प्रॉफिट वाढलं 1237 वरून 1580. त्यांचा रेव्हेन्यूही वाढला 5636 वरून 5976. इप्का लॅबचाही रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट वाढलं 145 कोटीवरून 229 कोटी. रेव्हेन्यूही वाढलं आणि त्यांचं मार्जिनही वाढलं. त्यांनी 2 रुपये इंटरिम डिव्हिडंड दिला आहे. नावा लिमिटेडचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झाला, यांचं मार्जिन वाढलं. ग्लोबल हेल्थचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, पण मार्जिन कमी झालं. BDL म्हणजे भारत डायनॅमिक्स
यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी कमी झाल्या, रिझल्ट कमजोर आला. JTEKT यांचं प्रॉफिट कमी झालं पण रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. जे भारताचं ट्रेड डेफिसिट असतं, व्यापारी तूट म्हणतो आपण त्याला, ते ट्रेड डेफिसिट कमी झालं. निर्यात वाढली, आयात जरी वाढली तरी त्या मानाने प्रमाण कमी, म्हणून ट्रेड डेफिसिट कमी झालं. गोकुळदास एक्सपोर्टचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. ITIचा तोटा कमी झाला आणि त्यांचं रेव्हेन्यू वाढलं. पण आज मार्केट कन्सॉलिडेट झालं. तुम्ही मार्केटचा विचार न करता सुट्टी एन्जॉय करा. ओळीने 3 दिवस मिळत आहेत आणि थोडंसं आज रिझल्ट लागण्याचं 15 तारखेपर्यंत लागतात. उद्या सुट्टीच आहे, त्यामुळे बहुतेकसे रिझल्ट लागले आहेत. तर तुमचा पोर्टफोलिओ काय तुम्हाला बदलायचा आहे का? तुमच्या पोर्टफोलिओमधले कुठले रिझल्ट कसे काय लागले याचा विचार या 3 दिवसात करू शकता. कोणते रिझल्ट चांगले लागले, कोणते रिझल्ट खराब लागले. खराब लागले असले तर खराब लागण्याची कारणं काय? कारण बऱ्याच मॅनेजमेंटचे इंटरव्ह्यू छापून आलेले असतात, फक्त आपण वाचत नाही म्हणून. ते वाचले तर आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यातून समजू शकतात. तर या 3 दिवसामध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या गोष्टींचा विचार करून प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला समजणं अधिक सोपं जाईल. आता आपली भेट सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.